नमस्कार मैत्रिणींनो, सुनीताज रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजची रेसिपी आहे कन्यापूजन थाळी। त्यामध्ये मी बनवली होती काळ्या चण्याची भाजी, पुरी आणि शेवईची खीर। तर त्यासाठी मी चणे अगोदरच भिजत घातले होते, कुकरला लावले आणि 3-4 शिट्ट्या करून अशा मऊसर शिजवून घेतलेले आहेत। आता ही भाजी कांदा लसूण विरहित करायची म्हटल्यानंतर मी त्यासाठी फक्त खोबरं, थोडंसं अद्रक आणि कोथिंबीर, जिरं वाटून घेतलेलं आहे मिक्सरला। कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तेजपत्ता टाकलेला आहे थोडासा आणि नंतर मग त्यामध्ये वाटलेले वाटण टाकलेले आहे आणि मसाले टाकून घेतले। तिथं हळद, लाल मिरची पावडर, धने पावडर, गरम मसाले टाकलाय, टोमॅटो टाकलाय आणि हे चांगलं परतून घेतले। त्यामध्ये शिजवलेले चणे टाकायचेत आणि हे चांगलं उकळून द्यायचं। नंतर त्यामध्ये मीठ टाकायचे आणि भाजीला 5 मिनिटं गॅसवर तसंच ठेवून नंतर आपली भाजी तयार झालेली आहे। तर आता चण्याची भाजी तर झाली, आता खीरीची तयारी करू। पहिल्यांदा मी ते दूध गरम करायला ठेवलेलं आहे। जेवढी खीर करायची तेवढं आपल्याला दूध घ्यायचे। पहिल्यांदा दूध चांगलं उकळून घ्यायचं आहे। दुधाला चांगली उकळी आली की आपण शेवई टाकायची आहे। शेवई चांगली शिजू द्यायची आहे। 5 मिनिटं शेवई चांगली शिजल्यानंतर आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकणार आहे। तर इथे मी काजू, मनुके आणि बदाम असे कापून घेतलेले आहे। तळण्यासाठी भांड्यात मी थोडंसं तूप टाकलेलं आहे, 2 चमचे तूप टाकून मग नंतर हे ड्रायफ्रूट्स त्यामध्ये टाकायचे आहेत। हे सगळे ड्रायफ्रूट्स चांगले खरपूस तळून घेतल्यानंतर शिजलेल्या खिरीमध्ये हे ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत आणि नंतर मग यामध्ये चवीप्रमाणे आपण साखर टाकायची आहे। साखर टाकल्यानंतर तयार आहे आपली खीर। तर आता पुढे आपण पुऱ्यांसाठी तयारी करणार आहोत। तर अगोदरच मी ते पीठ मळून घेतलेलं आहे आणि पिठाच्या पुरी करण्यासाठी गोळे तयार करून घेतलेले आहेत। इथे मी मध्यम आकाराच्या अशा पुऱ्या लाटून घेतल्यात आणि त्याही चांगल्या तळून घ्यायच्या। पुऱ्या चांगल्या सगळं तळून घेतल्यानंतर तयार आहे आपली पूर्ण अशी थाळी। तर इथे ह्या सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि चण्याची भाजी, खीर, तर अशा प्रकारे पूर्ण जेवण तयार झालेलं आहे। तर अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी कन्यापूजन केलं जातं, तेव्हा अशा प्रकारचं जेवण केलं जातं। तर मीही कन्यापूजनासाठीच हे स्वयंपाक केला होता। तर तुम्हाला कशी वाटली ही सगळी रेसिपी ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा।